मग मी कशी घेऊ ते मला तुम्ही असं कसं बोलताय की थोडंसं कॅमेरा पुढे घे, हे काय बोलताय ते ऐकून. हा काय म्हणते तुम्ही, ह्या राउटरचं काय करू मी? राउटर माझं मला फक्त द्या. हा तू का देऊ? तुम्ही मला विकत दिलात ना. तुम्ही बिल द्यायचं वर्षाचं मला तुम्ही. कुठलं मी का देऊ बिल? मी भरले ना, तुमचा रिचार्ज केलाय दर महिन्याला. तुम्ही माझ्यावर उपकार केलात का सांगा? मी तुम्हाला पैसे दिले, तुम्ही मला सर्व्हिस दिली, मग तुम्ही हे काय सांगताय मला रिटर्न दे म्हणून? मी असं कॅमेरा सांगते ना मला सांगा. काय मी युट्यूबवर माझी व्हिडिओ बनवतो, मी इंस्टावर फेसबुकवर माझी व्हिडिओ टाकतो बघा. मग आपण काय करता का तुम्ही? हे करता म्हणजे करणार, तुम्ही चुकीची सर्व्हिस दिली, मी काय काय मी काय चुकीचं बोलतोय? जर का मला एक्सचेंज करून पाहिजे वॉरंटी मध्ये, मी तुमच्या पर्सनल घरातलं मागतोय का किंवा तुम्ही? हॅलो गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटक ना, होप सो सगळे टाकाटक असतील. सो आज आमच्या घरात एक प्रॉब्लेम झालाय. वायफाय आम्ही बसवून घेतला होता, हे राजकुमार सर म्हणून आहेत चिंचवडला मोहननगरमध्ये, आणि त्यांच्याकडून आम्ही वायफाय बसवून घेतला होता. तर ते आता आमचा राउटर जवळजवळ 1 वर्ष व्हायला आलं, पण 1 महिना बाकी आहे ह्याचा अजून वॉरंटीचा. पण ते म्हणतात की वॉरंटीत बसत नाही म्हणून, आणि 7-8 वेळा हा प्रॉब्लेम झाला आहे. पण ते लोक म्हणतात आता वॉरंटीत बसत नाही अँड ऑल. हा मग वापरल्याचं काय? वापरलं तर काय, वापरायलाच मध्ये मध्ये बंद होते. आम्ही ते म्हणतो की 24 तास बंद नसतो. मी काय बोलतोय ते तुम्ही ऐकत नाही. तुम्ही पहिल्यांदा ऐकून घ्या. हा पूर्ण इथं ह्याच्यात दाखवतं ना तुमचं मोबाईल त्यामध्ये तुमचा टायमिंग दाखवतोय यूज कितपर्यंत बंद कधी झालेलं. मी तुम्हाला काय म्हणते, तुम्हाला कळतंय का? 1 मिनिट ऐका, की तो राउटर जो आहे ना चालतोय, पण मध्ये मध्ये बंद पडतोय. त्याचं काय करू आम्ही? काय म्हणतो तुम्हाला? 10 वेळा बंद करतोय, चालू करतोय, आम्ही तेच करतोय. तुम्ही मला आता फर्स्ट टाइम फोन केला. ते शरद पवार बाकीच्यांचं मला नका सांगू. मला फोन म्हणजे शरद पवार कोण आहेत म्हणून तुमच्या ऑफिस मध्ये नाही ते? तेच येऊन चेक करून जात आहेत. किती वेळा आला तो? आता सतत 2-3 दिवस येत आहेत. ते 2-3 दिवस आले. तुम्ही किती वेळा आलात राउटर बसवल्यापासून? तुम्हाला माहिती फोनवर सांगते ते आता बंद करा. किती वेळा आलात राउटर? फर्स्ट टाइम कसे आलात तुम्ही? राउटर बसवायला त्याच्यानंतर 3 का 4 वेळा आलात तुम्ही इथं माझ्या समोर. अरे 3-4 तुम्ही इथं स्वतः येऊन बसला होता 2-3 वेळा. आतमध्ये परत तुम्ही 2दा चेक केला. राउटर बसवायला आलोय तुमच्याकडे. हा मग तुम्ही नाही कसं म्हणताय? राउटर बसवायला आलोय. बसवायला त्याच्यानंतर 2-3 वेळा आलात. मी जेव्हा फोन केला बंद पडतोय राउटर म्हणून, आणि तुम्ही आता परत वॉरंटी आहे, तुमचे पैसे काही लॉस होतोय का सांगा मला? वॉरंटी आहे तर तुम्ही मला तो एक्सचेंज करून द्या. मला त्या दिवशी शरद पवारांनी चेक करून सांगितली, ते कोण मला माहिती नाही, पण तुमच्या ऑफिसचा माणूस आहे ना, तुम्ही पाठवलात म्हणून आले असेल ना. काल पण आले. मला तो एक्सचेंज करून द्या. मी कसं जाऊ तिथे एक्सचेंज करायला ते मला सांगा. मी आणलाय का? जर का मी तो राउटर तुम्हाला दिला असेल, तुम्ही मला सर्व्हिस दिला असेल, तर राउटरची जबाबदारी माझी होती. राउटर तुम्ही आणलाय, तुम्ही मला एक्सचेंज करून द्या. तुम्ही फक्त वर्षाचं करून द्या. 25 रुपये तुम्हाला माघार देतो. हा मला फक्त वर्षाचं फक्त रिफंड करून द्या. राउटर रिफंड काय मला तुम्हाला करायचं? राउटर जोपर्यंत तुम्ही माझा फक्त हातात तसा नवीन मला आणून द्या. राउटर मी का आणून देऊ? तुम्ही मला तसं काय बोलला नव्हता. मला नको माझे पैसे, मला माझा राउटर फक्त एक्सचेंज करून द्या. तुम्ही ज्यावेळी मला तुम्ही बोललात ना वॉरंटी मध्ये, मग तुम्ही मला एक्सचेंज करून द्यायला पाहिजे. मला बाकी काही माहिती नाही. तुमच्या तुम्हाला पेमेंट भेटून जाईल. कुठलं पेमेंट? मग तुम्हाला मी रिफंड काय देऊ ते मला सांगा. मला फक्त माझा राउटर द्या. तुम्ही म्हणता हा राउटर ओके मध्ये द्या. ओके मध्ये द्या म्हणजे मला कळलं नाही. काय ओके मध्ये द्या? राउटर काय ओके मध्ये? 1 वर्षाची वॉरंटी संपत आली ना आतापर्यंत. मला पुढच्या कस्टमरला द्यायचं आहे. 1 वर्षाची वॉरंटी मी तर कशी देणार? मग मी कशी घेऊ ते मला सांगा. तुम्ही असं कसं बोलताय की थोडंसं कॅमेरा पुढे घे, हे काय बोलताय ते ऐकून. हा काय म्हणते तुम्ही? ह्या राउटरचं काय करू मी? राउटर माझं मला फक्त द्या. हा तू का देऊ? तुम्ही मला विकत दिलात ना. तुम्ही बिल द्यायचं वर्षाचं मला तुम्ही. कुठलं मी का देऊ बिल? मी भरले ना, तुमचा रिचार्ज केलाय दर महिन्याला. तुम्ही माझ्यावर उपकार केलात का सांगा? मी तुम्हाला पैसे दिले, तुम्ही मला सर्व्हिस दिली, मग तुम्ही हे काय सांगताय मला रिटर्न दे म्हणून? मी असं कॅमेरा सांगते ना मला सांगा. काय मी युट्यूबवर माझी व्हिडिओ बनवतो, मी इंस्टावर फेसबुकवर माझी व्हिडिओ टाकतो बघा. आपण काय करता का तुम्ही? हे करता म्हणजे करणार. तुम्ही चुकीची सर्व्हिस दिली, मी काय काय चुकीचं बोलतोय? जर का मला एक्सचेंज करून पाहिजे वॉरंटी मध्ये, मी तुमच्या पर्सनल घरातलं मागतोय का किंवा तुम्ही तुम्हाला तुमचं काय देते मला ते कळत नाही. तुम्ही मला सर्व्हिस द्या ना. तुम्ही ज्याच्याकडून राउटर आणला तो मला एक्सचेंज करून द्या. मला बाकी काहीच नाही पाहिजे. एक्सचेंज आम्ही नसतो करून दे. आम्ही फक्त पिंपरी मधनं घेऊन येतो. ते तुमच्या जिथून आणता तिथून तुमची जबाबदारी ती घ्यायची, एक्सचेंज करायची. विचारा, मी आणखी तुम्हाला ते सांगतो. तुम्ही कोणाला पण विचारा, मला माहिती आहे. मी काय एवढा काही लहान नाही आहे, 30 वर्षाचा आहे, मला माहिती आहे. आम्ही 32 आम्ही पण धंदा करतो, आम्हाला माहिती आहे. तुम्हाला डिस्काउंट वर तुम्ही आणून देता तुमच्या प्रेफरन्सवर, मग त्याची जबाबदारी तुमची आहे, आमची आहे. आम्ही कसं जाऊ तिथं सक मारत? तुम्ही आम्हाला बिल नाही दिले, वर्ष झाला अजून बिल नाही दिलं. तो राउटर कोणाकडे जाऊन घेऊन? अख्ख्या पिंपरीत किती दुकानवाले त्यांच्याकडे? कधी? वॉरंटी संपल्यावर
तुम्ही बिलच मागितलेलं नाही. आम्ही बिल असं देत नाही तुम्हाला. आम्ही बिल नाही मागितलं तुमच्याकडे. किती वेळा मागितलं? 4 वेळा बिल मागितलं. म्हटलं बिल द्या, बिल द्या. कुणाला मागितलं? तुम्हाला फोन केले तेव्हा तुम्ही 4 वेळा त्याच्यावरती येऊन गेला तिथं. काय सांगताय तुम्ही काय सांगताय? किती खोटं बोलताय? 4 वेळा माझ्या घरात येऊन तुमची गेला. वायर आता सीसीटीव्ही चेक केले ना गुरुवारचे तरी मी तुम्ही किती वेळा इथे येऊन गेले. खोटं कशाला बोलताय का? मग डोकं फिरवायची कामं करताय राव तुम्ही. चांगली सर्व्हिस द्या ना. काय प्रॉब्लेम आहे का? तुम्ही पैसे घेताय फुकट देताय का मला? मग सर्व्हिसच आहे ना ही. काय आहे मग? तुम्हाला सांगतो ना, तुम्ही सर्व्हिस दिली नसते तर आता ही पेटी घेऊन इथं आला असतात का? सर्व्हिसच आहे नाही. मी ते सांगतो ना, तुम्ही म्हणताय मला राउटर द्या, मी पैसे देतो, मला तुम्ही असं म्हणताय द्या. मी म्हणणारच ना, माझ्या वॉरंटीत आहे. असं कसं म्हणताय तुम्ही? असं म्हणताय माझं वॉरंटीत आहे ना तो. मग तुम्ही मला काय द्यायला पाहिजे? पाहिजे. अजून मी काय म्हणते तुम्हाला? काय म्हणताय? राउटर फक्त बंद करून चालू करा. अहो आम्ही तेच तेच करतो. करतो वर्षभर. ती काय येडी म्हणून पोरगी सांगते काय? ते बाकी आम्ही येडी आहे का इथं? हे फोटो दाखवतो का ऑनलाईन सगळं? आता तुम्ही आम्ही आलात म्हणत तेव्हाच नाही की connect आम्ही केलं. फोन वापरत नाही म्हणून किंवा दिवसभर बंद आहे असं म्हणतच बंद नाही. झालेलं नाही, याच्यामध्ये दाखवतंय शेअर. आता तुम्ही आलात तेव्हा connected होता, आताचं नाही, नव्हता? रात्रीचं सुद्धा तुम्ही ते काय म्हणताय. म्हणतात ना, तुम्ही काय म्हणता मला कळलं की आम्ही काय 30 GB 24 GB जो डेटा वापरलाय बरोबर तो बंदच नाही. तुम्हाला कसं कळलं तो बंद नाही मध्ये पडलाय? यामध्ये टायमिंग अहो तो डेटा वापरलेला दिसतोय. तुम्ही असे काय करताय? कितीपर्यंत? हा मग किती त्याच्यामध्ये बंद पडलेलं इथं मला पॉज दाखवा. कसा कळेल तुम्हाला? मग बंद पडलेलं दाखवतो ना. कुठे दाखवा मला एक तरी पॉज दाखवा. किती आहे? आमचं मोबाईलचं पण त्याच्यापेक्षा फास्ट सगळं चालतं. तुमचं आहे. तुम्ही खरंच काय बोलताय? तुम्हाला मी शिकलेलो IT कंपनीत जॉब करते, ती पण करते. तुम्ही हे काय दाखवताय मला कळते? तुम्ही फक्त मला डेटा युज केलेला दाखवते की किती GB वापरला. इथून ते या टायमिंग पर्यंत एवढा GB वापरला. पण मध्ये स्टॉक झालेलं इथं कसं कळेल? लावलं फोन अजून बघा. त्यांना बघू. तुम्ही काहीतरी थोडंफार यार एवढं पण नाही ना करून चालत असं. तुम्ही- आम्ही काय तुमच्याकडे फुकट मागतोय किंवा काय आम्ही म्हणलं का तुम्हाला? तुमच्या घरचं मागतोय का? नाही ना. आम्ही पैसे दिले आम्हाला त्याची सर्व्हिस द्या. हा? लगेच चेंज होते तुमची. एक असतो ना लिमिट काहीतरी नाही, असतो किती limit. दिवस तुम्ही झाले, direct आम्ही खोटं भरपूर बोलता. दिवस आम्ही आलोच नाही. मी खोटं एकटाच बोलतो. आलो. तो शरद पवार कोण ते आम्हाला नको सांगू. कोण तुमचं म्हणतो? ऑफिस आहे ना. तुम्ही आम्हाला कोण म्हणतो? लावून दिला. ते शरद पवार येऊन काल ते पॉवर चेंज करून गेले परवा. ते येऊन गेला. मी तुम्हाला सांगतो पण माझं- तुमचं आता सेंटर एकच आहे ना. तुम्ही माणूस कोणी पण येऊ द्या. आम्हाला 2 लोक येतात मग आम्ही त्याला काय करू? एवढा काही मी भोळा आहे का? आम्ही काही डोळे फुटलीत आमची आम्हाला माहिती आहे. शरद पवार आता या महिन्यात येऊन गेला असेल 2-3 वेळा. तो पण मी नव्हतो. पण तुम्ही आले 2-3 वेळा आले का? 7-8 महिन्याच्या अगोदर येऊन बरं ते गेले. यायचं मी तुम्ही मरू दे. येतो काय त्याच्याशी मला घेणं नाही. मला फक्त तो राउटर माझा एक्सचेंज करून पाहिजे. मला बाकी काय माहिती नाही. आपण भांडून त्याचा काही उपयोगच नाही ना. किंवा त्याच्यात मी काय तुमच्या घरचं मागत नाही. हॅलो. ठीक आहे. ते काम करता ऑफिसमधलं राव पाहिजे ते घेऊन जा. उद्या होऊन जा. ऑफिसमध्ये येते. मी ते शरद पवारांना एवढं पण म्हटलो ते त्या दिवशी मला हे पण म्हटले की हा एक्सचेंजला देऊ आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही 5-6 दिवस तो येईपर्यंत वापरायला देऊ. असं म्हटले. आता तेच म्हणतोय आम्ही. तुम्ही असं सांगायला नाही ना पाहिजे. बोल ना पाहिजे. सर्व्हिस तुम्ही चांगली द्या. चांगली तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला फक्त सर्व्हिस सेंटरला द्या म्हणतोय. किती खोटं बोलला जाता यार? मी तुम्हाला 4 वेळा खोटं बोलला. तुम्हाला काय म्हणलं मी आता तुम्हाला? सीसीटीव्ही चेक केले तर मला तुम्ही मी हो, तुम्हाला मालक, सांगितलं मी किती काय वेळा सांगतो आला. मी तुम्हाला अजून तरी म्हणता मी एकदा चालू म्हणून 8 महिने झालं आम्ही इंटरनेट ह्या शरद पवार त्यांना दिलेलं आहे. 8 महिने झालं तुमच्या बिल्डिंग मध्ये मी नाही. होऊच शकत नाही. ही लिहून घ्या माझ्याकडे गॅरंटेड. जर का तुम्ही 8 महिन्यात एक फेरी नसेल ना मारलं 2 फेऱ्या तुमच्याकडचं 2 ते सांगते 3 मी. तर मी इथं हा फ्लॅट सोडून तुम्ही जे म्हणाल ना ते आहे ते 2,500 नाही 5,000 रुपये मला देईल. एवढं मला माहिती आहे. 3 ते 4 वेळा तुम्ही आलात मला माहिती आलोय आहे. मी तुम्हाला. तुमची वायर सुद्धा तुटली होती त्यावेळेस मी आलतो. ज्यावेळेस माझ्याकडे तेच म्हणते तुम्ही आला होता. तुम्हाला सांगते तुम्ही ऐकूनच घेत नाही तुम्ही. पण तुम्ही म्हटलं मी एकदा झालो अहो. राउटर बसवायला. हे तुम्ही बोलताना 8 महिन्याच्या नंतर सांगते मी तुम्हाला. 8 महिन्याच्या नंतर कसं होईल? तुम्ही दरवेळेस पहिले 2-3 महिने प्रॉब्लेमच नव्हता आला. रिचार्ज सर्व्हिस सेंटरला द्या फक्त म्हणत होतो. आम्ही कसं देणार? आमच्याकडे पावती नाही कायच नाही. कोणाकडे द्यायचं आम्हाला माहिती नाही. आम्ही कसं देणार मला सांगा? हेच वाक्य चुकीचं की तुम्ही द्या. आम्ही कसं देणार? तुम्ही आणून दिलात ना आम्हाला. मग तुम्ही त्यांनी पाठवायचं आहे. तुम्ही घरी बसून सुद्धा तुम्ही केला असता ना. आम्ही कसं करणार पण ते मला सांगा. आम्ही नाही ना करू शकत. काय म्हणतो तुम्ही ऐकतच नाही. पोस्टने आम्हाला कसं राहतं काम राहतं आम्हाला त्याच्यामुळे आणि आम्हाला कामं नाही. तुम्ही पण आता तुम्हाला कसं तुम्ही 2 मिनिटं तुम्ही हे करू शकताय. आम्हाला आता हो, आम्ही 2 तुमच्याकडे मिनिटात का आम्ही अर्ध्या सेकंदात करू. पण तुमचं काम तुम्ही केलं पाहिजे. आम्ही कसं करणार सांगा बरं मला. हे चुकीचं आहे ना. तुमची सर्व्हिस आम्ही कुठे बंद करून देणार आहे तुम्हाला. ते तर तुमचं काम आहे. हा. ते का आमच्यावर उपकार आहेत का? उपकारची गोष्ट मग? उपकारचं नाहीच ना काय. मग सर्व्हिस बंद पडलीच नाही पाहिजे. मग ते रिवर्स पण तुम्ही दिला पाहिजे. आम्ही कसं देणार? आम्ही तुम्हाला तेच सांगतो. फक्त तुम्ही सर्व्हिस सेंटरला या तर पण ते तुम्हाला आम्ही देणार कसं? फक्त कसं द्या? आम्ही नाही ना देऊ शकत. जाऊ
तर तुम्हाला हे भेटून जाईल झेरॉक्स. आता ऑनलाईन तुम्हाला त्याच्यावर भेटून नंबर टाकू. तर मित्रांनो हे बघा, त्यांनी आता राउटर दिलाय नवीन. बरोबर व्हिडिओ चालू केलाय हे समजल्यावरती बरोबर त्यांनी राउटर आला त्यांच्याकडे. आधी म्हणत होते राउटर नाही राउटर भेटणार नाही 8 दिवस, आणि जसा व्हिडिओ चालू केला तसा लगेच त्यांनी राउटर आणून दिला. म्हणजे सर्व्हिस द्या ना यार, तुम्ही का उगाचच या गोष्टी करताय. आता मी तुम्हाला त्यांच्या कंपनीचं नाव नाही सांगत, बिकॉज त्यांचा पण धंदा आहे, पोटपाणी आहे. पण हे चुकीच्या सर्व्हिस नाही द्यायला पाहिजेत ना अशा. अजून 1 वर्षाच्या वॉरंटीमध्ये 1 महिन्याचा अजून टायमिंग आहे, तरी पण ते लोक म्हणत होते नाही मिळणार, वर्ष झालंय अँड ऑल. परत मला बिलाची रिसिप्ट पण नव्हती दिली त्यांनी. सगळ्या त्यांच्या चुका होत्या आणि खोटं पण भरपूर बोलत होते, म्हणून मला व्हिडिओ बनवायला लागला.